अनेक नलगे माईक पदार्थ तेथे माझी अर्थ नको देवा. तेव्हा भगवान सांगतात अरे या विश्वातलं काही नको असेल, पदार्थ नको असतील, एखादं पद घ्या. महाराज सांगतात ते पद सुद्धा आम्हाला नको. या अभंगाचं तिसरं चरण. ब्रह्मादिक जयते दुर्गाची ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुष्यधनी जडोदेशी. ब्रह्मादिक पद जे आहे तर दुःखाचा परिपाक आहे, लक्षात ठेवा. एक ब्रह्मदेव म्हणले सनकादिक महर्षींना, मुलानो तुम्ही मोठं झाल्याबरोबर हे संसाराचा गाडा तुमच्याकडे, म्हणजे सृष्टी निर्माण करण्याचं. तर त्याने पाहिलं सृष्टी निर्माण करायचं काम काय सोपं नाही बाबा. हे आमच्याकडे काम कधी देणार? तुम्ही मोठं झाल्यावर. तपशक्तीने ते मोठे झाले नाही म्हणजे 5 वर्षाचे आहेत, म्हणजे आम्ही तुमचं दुःख पाहिलेलं आहे. जोपर्यंत एखादं पद प्राप्त होत नाही तोपर्यंत हव्यास असतो. आणि पदावर गेल्याला लक्षात अरे बापरे याच्यासारखं दुःख कोणतं नाही. म्हणून ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुष्यधनी जडो. इंद्र जो आहे ना, इंद्रपद प्राप्त झाले. इंद्राचा विचार केला ना, पुण्यक्षया धोगती. तुका म्हणे जाती पुण्यक्षया धोगती. पुण्याची समाप्ती झाली की पुन्हा या ठिकाणी इंद्राला उंदराचा सुद्धा जन्म मिळत नाही, लक्षात ठेवा. एक वेळेचा प्रसंग असा आहे, प्रभू रामचंद्र लक्ष्मण भैया असे बसलेले होते. तेवढ्यामध्ये एक मुंगळा दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसून चाललेलं होतं. प्रभू रामचंद्र हसले. ऐका, हसल्यानंतर लक्ष्मणजी म्हणतात, देवा का हसलात? म्हणे सहज. मोठी माणसं सहज हसत नसत. काय हसला सांगा? म्हणे पाहती मुंगळ्याची रांग पाहिली. काय विशेष आहे? एक मुंगळा दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसलेला आणि ती चाललेला आहे खाल्ला मुंगळा. म्हणे ऐक म्हणे, हा जो वरचा मुंगळा आहे ना तो पूर्व जन्मातला इंद्र आहे. इंद्र त्याला ऐरावतावर बसायची सवय असल्यामुळे त्या ठिकाणी इथं ऐरावत नाही, म्हणून मुंगळ्याच्या पाठीवर बसून चांगलेला आहे. याचा अर्थ असा आहे, मग पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उठे उतरे. येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुण्य समाप्त होतं, लक्षात ठेवा. पुण्यक्षय होतो आणि पुण्यक्षय झाल्यावर त्याला अधोगती प्राप्त होते. यासाठी महाराज ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुष्यधनी जडोदेशी. आमचं दूषित झालेलं चित्त कामक्रोध विकारानं त्या ठिकाणी त्या पदाची लालसा त्याला लागू देऊ नको अशी प्रार्थना करतात. तुकाराम महाराजांना प्रश्न केला, महाराज एवढं पदासाठी चाललेलं आहे आता जगामध्ये, आहे का नाही? पदासाठी काय काय चाललेलं आहे, इकडं पक्षांतर तिकडं पक्षांतर कितीतरी चाललंय आणि तुम्ही तर पद नको म्हणत आहात. महाराज सांगतात, आहो तुका म्हणे त्यांचे